नांदेड़ में कोरोना मुतासरीन की तादाद में इजाफे की वजह से सरकारी और खानगी अस्पतालों में आईसीयू बेड का मिलना मुश्किल हो गया है। ख़ास तौर पर सरकारी अस्पतालों में हालात काफ़ी संगीन होते जा रहे हैं। रोज़ाना कसीर तादाद में मरीज सरकारी अस्पताल में भर्ती होने के लिए आते हैं, लेकिन वहां उन्हें खाली बेड मिलना मुश्किल हो गया है। इस तरह की शिकायतें आम तौर पर सुनी जा रही है। इसी तरह सरकारी अस्पताल में मरीजों को दवाइयाँ भी बराबर नहीं मिल रही है। कोविड के मरीजों के इलाज में कारामद करार दिए गए रेमडेसिविर इंजेक्शन का मिलना भी मुश्किल हो गया है। इसी तरह सरकारी अस्पताल में भर्ती मरीजों की हालत के बारे में उनके रिश्तेदारों को वक्त पर इत्तला नहीं मिल रही है। नतीजे में शदीद बीमारी की हालत में मरीजों के इलाज के दौरान ही मौत हो जाती है और फौत होने के बाद रिश्तेदारों को उसकी इत्तला दी जाती है, जिसकी वजह से लोगों के जहनों में यह ख्याल बैठ गया है कि सरकारी अस्पताल में खिदमत अंजाम देने वाले स्टाफ अपने काम में लापरवाही से काम ले रहे हैं। इन तमाम शिकायतों को लेकर नांदेड़ शुमाली असम्बली हलके से शिवसेना के रुकने असम्बली बालाजी कल्याणकर ने सरकारी अस्पताल का दौरा किया। वहां के हालात का अपनी आंखों से मुशाहिदा किया। सिविल सर्जन डॉक्टर महसेकर से एक मीटिंग की और आवाम की जानिब से की जा रही शिकायतों पर इनसे सफाई पेश करने को कहा और इन शिकायतों को दूर करने की मांग की। अस्पताल के डीन ने इन्हें यकीन दिलाया कि इस मामले में वो ذاتی तौर पर दिलचस्पी लेंगे। बेड की कमी का मसला भी जल्द हल किया जाएगा। मजीद नए 100 बेड लगाए जाएंगे। मरीजों की सेहत के बारे में उनके रिश्तेदारों को इत्तला देने के लिए भी अलग से नज़्म किया जाएगा। इस मौके पर बालाजी कल्याणकर ने अपने तासुरात कुछ इस अंदाज में जाहिर किए। मी आज विष्णुपुरी येथे शंकरराव चव्हाण शासकीय विद्यालय महाविद्यालय इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्वतः मी येऊन पाहणी केली आणि काल डॉक्टर साहेबाला सांगितले की पेशंटच्या नातेवाईकाच्या तक्रारी भरपूर आल्यात, त्यासाठी माझी मीटिंग 1 वाजता लावा म्हणून आधी सांगले होतं। त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी आज 1 वाजता मीटिंग लावल्यानंतर पाहणी केल्यानंतर डॉक्टरची मीटिंग स्वतः आयोजित केली। त्यावेळेस मीटिंगमध्ये डॉक्टर साहेबाला अशी मागणी केली की म्हैसेकर साहेबाला की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 300 बेड अवेलेबल आहेत आणि 300ला 300 बेड पूर्ण वेटिंगमध्ये आहेत, बाकीचे पेशंट बी वेटिंगमध्ये आहेत आणि बेड पूर्ण पेशंट पूर्ण 300 बेडवर आहेत। त्याच्यामुळे आपल्याला अजून एक 100 बेडची येणाऱ्या भविष्य काळामध्ये 100 बेडची मागणी केली आणि साहेबांनी बी सांगितले की 12 दिवसामध्ये 100 बेडचं आयोजित करू आणि राहिलं पेशंटचे जे तक्रारी औषधाच्या पुरवठा होत नाही त्यासाठी एक डॉक्टर साहेबाला या मीटिंगमध्ये सांगितले की सूचना दिल्या जे आज या डॉक्टरच्या या पूर्ण स्टॉपमध्ये ज्या दवाखान्यामध्ये काही तक्रारी आल्या त्या तक्रारीप्रमाणे पूर्ण स्टॉपला आम्ही असं सांगितलं की पूर्ण ज्या दवाखान्यामध्ये पेशंटला कॉन्टॅक्ट संपर्क होत नाही त्यासाठी पेशंट कसा आहे त्याच्या नातेवाईकाला संपर्क होत नसल्यामुळे नातेवाईकसुद्धा पूर्ण त्याच्याबद्दल पेशंटबद्दल माहिती मिळणार म्हणून मला माझ्याकडे तक्रारी केल्या, ते बी माहिती डॉक्टर साहेबाला म्हैसेकर साहेबाला सांगितली। त्याच्याबद्दल माहिती म्हैसेकर साहेबांनी स्वतः आज या वार्ड वाईज ज्याची ड्युटी आहे त्या पूर्ण नंबर वाईज जेवढा स्टॉप आहे त्या स्टॉपचे नंबर पूर्ण आपण डिसिजन बाहेर करणार, सगळ्याला सांगणार, त्याच्याप्रमाणे कॉन्टॅक्ट सगळे ज्या पेशंटचे नातेवाईक आहेत त्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करतील पेशंट आपला कसा आहे ते। आणि बाकी राहिलं या रेडिएशन इंजेक्शनमध्ये आता सध्याच्याला स्टॉप चांगला आहे, स्टॉक चांगला असल्यामुळं याच्याबद्दल घाबरायचं काम नाही। सर्व जनतेस मी एवढं सांगतो की आज म्हैसेकर साहेबांनी स्वतः सांगितलं, स्वतः आज अहोरात्र हे सर्व पूर्ण स्टॉप काम करत आहे, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। आणि हे बी सांगितलं की या कामाबद्दल हलगर्जीपणा करायचं नाही, जर हलगर्जीपणा केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। मग स्वतः म्हैसेकर साहेबांनी शब्द दिला की याच्याबद्दल या कामाबद्दल हलगर्जीपणा होणार नाही आणि याच्या डॉक्टर स्वतः त्यानं वार्ड वाईज दररोज म्हैसेकर साहेब स्वतः जाऊन पाहतात, पेशंटची परिस्थिती विचारतात। त्याच्याबद्दल आम्ही जे आज या मीटिंगमध्ये जे सांगितलं की पेशंटला जे वागणूक द्यायची, कशी वागणूक द्यायची, डॉक्टरनं जे पेशंटला जर सांगितलं सविस्तर तर पेशंट अर्धा 50% कमी होत असतो, त्या हिशोबानं डॉक्टरला सांगायला पेशंटला कसं वागणूक द्यायची त्याच्याबद्दल
म्हैसेकर साहेबांनी बी पूर्ण स्टाफला सूचना दिल्या कसं वागायचं पेशंटसोबत.